सर्व शेतकऱ्यांना अत्यंत तातडीचा मेसेज आहे मित्रांनो, पुढील 3-4 तासामध्ये तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान मित्रांनो राज्यातील 8 ते 10 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ते जिल्हे कोणकोणते आहेत। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही, आता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। तर मित्रांनो या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत। तर मित्रांनो मराठवाड्यामध्ये पुढील 3 ते 4 तासामध्ये व मध्यरात्रीच्या दरम्यान बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश्य पावसाची नोंद पाहायला मिळणार आहे। आपण जसे की स्क्रीनवरती बघू शकता मित्रांनो, लातूर, तुळजापूर, केज, परळी तसेच बीड, बार्शी या भागामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। चौसाळा, केज, कळंब या ठिकाणी सुद्धा आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तसेच मित्रांनो छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी या भागामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे मित्रांनो। तसेच मित्रांनो जळगाव, अकोला, अमरावती या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत जर विचार केला मित्रांनो तर मराठवाडा व विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत या ठिकाणी आपल्याला पुढील 3-4 तासामध्ये व मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळते। मित्रांनो दिवसभर देखील राज्यामध्ये बहुतांश जिल्ह्यामध्ये पाऊस झाला आहे। तुमच्या भागात देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही कोणत्या ठिकाणावरून व्हिडिओ पाहताय ते देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा। तर मित्रांनो या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र व कोकण पट्टीच्या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। या ठिकाणी मुंबई, दापोली, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, सातारा, पुणे, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा भाग बदलत आज मध्यरात्रीच्या दरम्यान पाहायला मिळतोय। तर सोलापूर व आसपासच्या परिसरामध्ये देखील मित्रांनो आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे। मित्रांनो अशाच प्रकारचे हवामानाचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।